स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका अवघ्या काही दिवसांवरती येऊन ठेपल्यात. त्याबाबत आपण आज बातचीत करणार आहोत पत्रकार शंकर जाधव यांच्याशी. नमस्कार सर, नमस्कार. एबीपी या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण निवडणूक या विषयावरती बोलणार आहोत. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीबद्दल एक पत्रकार म्हणून तुमचं म्हणणं काय आहे? स्थानिक स्वराज्य संस्था 2025 ह्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेबरोबर आणि 29 महानगरपालिकेच्या निवडणुका आता होणार आहेत. ह्या निवडणुकीमध्ये मुंबई महत्त्वाची आहे, ठाणे महत्त्वाचं आहे आणि त्याचबरोबर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची निवडणूक ही महत्त्वाची आहे. ह्या 3 महापालिकेच्या निवडणुकीकडे सर्वांचं राज्याचं लक्ष लागून आहे. त्याचं मुख्य कारण म्हणजे की ह्या तिन्ही महापालिकेच्या निवडणुकीमध्ये कुठल्याही राजकीय पक्षातला कुठलाही नेता सभा घेणार नाही किंवा आला नाही असं कधी झालेलं नाहीये. त्याच्यामुळे इथला महापौर पद बसवणं ह्याच्याकडे सर्व राजकीय पक्षांचे लक्ष असतं. मध्यंतरीच्या कोविडच्या काळात म्हणजे त्यावेळेचे जे मुख्यमंत्री होते आपले उद्धवजी ठाकरे यांनी राजीनामा दिल्याच्या नंतरचा जो काळ आहे त्याच्यानंतर प्रशासकीय राजवट लागली. महापालिकेमध्ये कोविड सुरू झाला आणि त्याच्यानंतर जी काय सत्ताधारी आहे ह्यांना ते वाटत होतं की आपली इलेक्शन कधी होणार. परंतु एकदाचं गंगेत घोडं न्हालं आणि निवडणुकीचे बेगुल वाजले आहेत. आता ह्याच्यामध्ये महापौरपद कोणाचं, 2 ठाकरे गटांचे 2 जे शिवसेनेचे विभागले गेले 2 गट ते, परत 2 राष्ट्रवादीचे गट विभागले गेले ते, आणि त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे 2 भाऊ 20 वर्षानंतर एकत्र आले त्या 2 भावांची युती ही पहिल्यांदा महापालिकेच्या निवडणुकीत काय करिश्मा दाखवते हेही तितकं राजकीय लोकांच्या डोक्यात आलेलं आहे. मराठी मुद्दा घेतला म्हणून ते मतं त्यांच्याकडे जातील का शिवसेनाचे जे मराठी मतं आहेत किंवा हिंदुत्व म्हणून भाजपची जी मतं आहेत ही त्याच्याकडेच राहतील हे लक्षात आहे. परंतु आपण एक लक्षात ठेवलं पाहिजे की मुंबईमध्ये ज्या काही युतीची मध्ये तडजोड झालेली आहे त्या तडजोडीमध्ये भाजपचा महापौर बसवायचा आहे, ठाण्यामध्ये शिंदे शिवसेना गटाचा, आणि कल्याण डोंबिवलीमध्ये महापालिकेमध्ये गणित असं आहे की युती जरी केली तरीही ज्याचे 63 नगरसेवक आहेत त्याचा महापौर बसेल असं त्यातलं एक गणित आहे. आता ते पॅनल सिस्टमनुसार कसे येणार, ठाकरे गटाचा परिणाम कसा होणार, परत रिपब्लिकन सेना ही कोणावर जाणार, वंचित बहुजन आघाडी कोणावर जाणार, राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावर लढणार, अंतर्गत पाठिंबा देणार, या सगळ्या गोष्टींचा जो काही गणित इथे 122 वॉर्डमध्ये बघायला आहे ते मिळणार. परंतु प्रामुख्याने एकच मुद्दा आज समोर आलेला आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये सर्व नेत्यांच्या भाषणामध्ये की मराठी मुद्दा. आपण पाहिलं असेल की 2 दिवसांपूर्वीची शिवसेना शिंदे गटाचे पक्षप्रमुख एकनाथजी शिंदे साहेब यांनी डोंबिवलीतल्या सभेमध्ये ठाकरेंवर जोरदार टीका आणत मराठी माणसांसाठी काय केला हा मुद्दा त्यांनी उपस्थित केलेला आहे. अर्थात ह्याच्याबद्दल उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र निर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे अजूनही त्यांनी उत्तर दिलेलं नाहीये. परंतु जी काही त्यांची तयारी आहे ती अजूनही गुलदस्त्यात आहे. काय करणार मनसे नेते राजू पाटील यांनी याच्याबद्दल काय बोलायचं आहे अजूनही ते कळलेलं नाहीये. परंतु स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये जो काय वाढीव टक्का आहे परप्रांत यांचा तोही मुद्दा तितकाच महत्वाचा आहे की त्यांची मतं कोणाकडे वळणार. इथल्या प्रश्नांबद्दल तर बोलायला गेलं तर इथे डोंबिवलीत प्रदूषण आहे, ध्वनी प्रदूषण आहे, वायू प्रदूषण आहे, केमिकलच्या कंपन्यांचा प्रश्न ऐरणीवर आहे, मेट्रोचं जाळं कधी पूर्ण होणार तेही आहे, जीवघेणा प्रवास असतो तो कधी थांबणार आहे, ग्रोथ सेंटरचं काय होणार आहे, वाहतूक कोंडीचं काय होणार आहे, लोकांच्या रोजगाराचा प्रश्न काय होणार आहे, आणि सगळ्यात इम्पॅक्ट जो अजून जे बोलतात आहे की जे एकनाथ शिंदे साहेब जे सारखं बोलतात की लाडक्या बहिणी, परंतु ह्या लाडक्या बहिणी फक्त 1,500 खुश होतील का? मध्यंतरीच्या इलेक्शनाच्या काळात काही लाडक्या बहिणींनी सुद्धा असं सांगितलं की आम्हाला तुमचे 1,500 नको परंतु रोजगार हवाय. तर रोजगारावर सुद्धा लक्ष देणं तितकंच महत्वाचं आहे. आणि या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये मला तरी वाटते की 50% पेक्षा जास्त मतदान होईल. काही दिवसांपूर्वीच ठाकरे बंधूंनी आपली युती घोषित केली. त्याच्यामध्ये आता ह्या निवडणुकीत त्या युतीचा काय परिणाम होईल, की मतदार ठाकरे बंधूंच्या युतीकडे वळतील का भाजपकडे वळतील का सेनेकडे वळतील?
बघा, एक लक्षात घेतलं पाहिजे की जेव्हा लोकसभेच्या निवडणुका होतात, विधानसभेच्या निवडणुका होतात, तेव्हा पक्षांकडे बघून लोकांचं मतदान आकर्षित केलं जातं. स्थानिक स्वराज्य संस्था, नगरपालिका, पंचायत समितीच्या, जिल्हा परिषदेच्या आणि ग्रामपंचायतीच्या निवडणुका ज्या असतात, त्याच्यामध्ये जो माणूस तिकडचं काम करतो त्याच्याकडे बघून लोकांचं मतदान असतं. परंतु कल्याण डोंबिवली महानगरपालिका याच्यामध्ये पॅनल सिस्टम पहिल्यांदा आल्या कारणाने पक्ष पॅनलवर म्हणजे चिन्हांवर भर द्यायला सांगतात आहे मतदारांना. परंतु मतदानाची प्रक्रिया कितपत किचकट आहे, कशी आहे, अजूनही त्या संभ्रमात मतदार आहेत. हा एक भाग त्यातला राहिला. आता दुसरी गोष्ट तुम्ही म्हणताय की त्या मतदारांमध्ये कुठल्या यामध्ये एक जातीचा, मिनिट, कुठल्या धर्माचा आहे. यामध्ये ह्या वर्षी पॅनल सिस्टीम आलेली आहे, त्याबद्दल मतदारांना कितपत माहिती आहे? जर मतदार संभ्रमात असतील तर त्यांना या संदर्भात माहिती देणं गरजेचं आहे का? आधी तुमच्या प्रश्नाचं एक उत्तर देतो की मराठी माणसाचा का ठाकरेच्या बंधूंच्या युतीचं काय होणार. तर ठाकरे बंधूंच्या युतीचा परिणाम हा मुंबईमध्ये तुम्हाला जास्त बघायला मिळणार आहे. कारण इथे ठाण्याच्या पुढे आपण बघायला गेलो तर युतीचंच म्हणजे शिवसेना भाजपचंच राज्य होतं. मध्यंतरीच्या महापालिकेच्या निवडणुकीच्या वेळेला 27 नगरसेवक मनसेचे होते. आता ते भाजपमध्ये गेलेले आहेत. आता इथला जो मतदार आहे हा त्या माणसाकडे बघून मतदान करणार आहे. त्यामुळे अर्थातच मराठी टक्का हा थोडासा विभागून जाणार, परंतु ह्याचा फायदा भाजपला होणार आहे. कारण शिवसेना, शिंदे गट आणि मनसे ह्यांचा जो वाद आहे किंवा ठाकरे आणि युती ह्यांचा जो वाद आहे त्याच्यामुळे सुद्धा कुठेतरी जे मतदार आहेत, मराठी मतदार हे विखुरले जाणार आहेत. त्याचा फायदा, कारण भाजपची मतं ही बांधली गेलेली आहेत, हिंदुत्वाची मतं बांधलेली आहेत, काँग्रेसची मतं बांधलेली गेली, राष्ट्रवादीची मतं बांधलेली गेली, परंतु मतदाराची जी काही गणितं होणार ही त्या युती आणि ठाकरेंच्या युतीमध्येच होणार आहे. आता भाजप आणि सेनेची जरी युती झालेली असेल तरी भाजपचे काही कार्यकर्ते या युतीवरती नाराज आहेत. त्यांचं म्हणणं असं आहे की युती झाली तर आम्ही काम करणार नाही. मग याचा परिणाम निवडणुकीवरती काय होईल? हे बघा, कार्यकर्ता हा काम करतो. भाजपचं तेच म्हणणं असतं की कार्यकर्ता हा प्रमुख असतो. शिवसेनेचं पण तेच म्हणणं एकनाथ शिंदे साहेब की मी कार्यकर्ता आहे, असं आजही एकनाथ शिंदे साहेब म्हणतात. कार्यकर्त्यांचं पक्षांमध्ये महत्व खूप असतं, कारण तळागाळातला फिरणारा हा कार्यकर्ता असतो. आता फरक असा पडलाय की ज्यांनी इतकी वर्ष प्रशासकीय राजवटीमध्ये काम केले त्यालाही नगरसेवक होण्याची इच्छा आहे, तयारी झालेली आहे. लोकांची, त्यांनी जनतेची कामं केलेली आहेत. मग अशा वेळेला युती झाली तर आपल्याला तिकीट नाही. त्याच्यामुळे कार्यकर्त्यांची जी काही एखाद्या व्यक्तीशी त्यांची बांधिलकी असते ती थोडीशी नाराजी होते. परंतु मला वाटत नाही की कार्यकर्त्यांची, कारण पक्षाचे प्रमुख त्यांची मनधरणी करतील की शेवटी आपल्या मतांपेक्षा पक्ष हा मोठा आहे आणि पक्षापेक्षा आपलं देश आहे तो मोठा आहे. त्यामुळे ती संधी आपल्याला मिळाली पाहिजे. कार्यकर्त्यांनी आपलं काम करत राहावं. पक्ष त्यांच्या बरोबर आहे, त्यामुळे कार्यकर्त्यांची समजूत काढली जाईल. गेली 15 ते 20 वर्ष पत्रकारिता क्षेत्रात काम करणारे शंकर जाधव यांच्याशी आपण स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीविषयी चर्चा केली. एबीपी न्यूज, डोंबिवली. तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी आपल्या वृत्तप्रहार वाहिनीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा. प्रत्येक बातमीला लाईक करा आणि शेअर करा.